गहू पडले का पाऊस पडले ते पण नाही समजा. अजिबात वायपरचं काय करू नकोस, मार खाशील. गाडी गाड बघ किती आहे. हसणारच. या 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 चल, ऊन पडायच्या आत जाऊ आपण. बोल ना हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. उठ गए. आणि आम्ही आता अजूनही आहोत. कुठे आहोत अर्णव? ओझर मध्ये. आज स्टे केला आणि आता आम्ही जाणार आहोत लेण्याद्रीला. एवढा वेळ झाला आणि अजून आम्ही इथे ओझर मध्येच, कारण का बाबा चष्मा देवळात विसरले. नशिबाने बाबांना मिळाला म्हणून. एवढ्या द्राक्षाच्या बागा आहेत आणि मागे चिकू, ऊस. अजून काय केलं? हे ऊस आहे ना. तो माकड आहे ना. माकडांपासून सावध राहा असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. किती वाजले रे? 10:30 वाजले. आम्ही लेण्याद्री उतरलाय आणि प्रो टिप्स कमिंग सून. म्हणजे काळे आणि या साडे काळे आणि त्या वेगळे आहेत का? हे नरम आहे खायला आणि ज्यूसी असते. ओलसर आहे. नरम म्हणजे खायला सॉफ्टनेस आहे. साध्या घेतल्या ना हे 50ला पावते, पण ते चावायला लागतात आणि गोड नाही घेऊन. ते डिंकच आहे ना पाठी. बिया पण आहेत. फायनली संपवला. संपला नाही, संपवला. काय रे डोसा खाऊन कसं वाटलं? मस्त. भरपूर पोटात उभा झाला डोसा पर्यंत आलेला. जेवण सुखरूप वरती गेलो. मेन म्हणजे आणि सुखरूप खालती आलो. ओके. प्रो टिप द्यायची होती. प्रो टिप म्हणजे टिप द्यायची आहे, जे लोक बघणार. इथे खूप माकड आहेत. इथे अशी माकडं नाही, खरी खरी माकडं आहेत. आणि ती खरी खरी माकडं खरंच काय तुमच्या हातात जे काय असेल ते घेऊ शकतात. त्याच्यामुळे जर कोणी येत असेल तर काही वस्तू हातात नेऊ नका. रिकामी हाताने बाप्पाकडे जा आणि फक्त किंवा तुम्ही काय घेतलं असेल, फुलं, नारळ, ते लपवून घेऊन जा. पिशवी दिसली की ते. माझ्यासारखी चूक करू नका. चढायचंय अशा चपला मोजाड्या घालू नका. शूज घातलेत तरी चाल. महत्वाची गोष्ट. हा भूल गया. फूला. घे. अरे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इकडचा जो आता आपण बघू शकतो जो डोसा होता तो जामच होता. त्याच्यासाठी मेन एडिटरने आम्हाला मदत केली जराशी. 3 जणांनी मिळून खाल्लं. 3 जणांनी मिळून संपवला मुश्किलीने. आणि आता आपण कुठे?
तिकडे मेन म्हणजे ते कोणतरी होती ती काकी टाईप त्या त्यांना चावली ती. हा इकडला मुलीवर अटॅक. मांजर चावलं सुद्धा तर मांजर माकडांची काळजी. इथून चढण आहे आणि इथे आहे मंदिर. अर्णव गप्प बस. हा मग आम्ही रांजणगावला हा द्या झालं. डोंट माइंड माय व्हॉइस. बोल बोल. किती वेळ लागेल? पोचू आता. आम्ही रांजणगावच्या गणपती बाप्पाला आलेलो आहोत. दर्शनाच्या रांगेत रांग दाखवूया पाणी पण दाखव. इथपासून ते अलिबाग पर्यंत खाली बघ नाही पायरी आहे. आहे. हो पायाखालच्या पायऱ्या बघा. हे आता काही माणसं धडपडतात. Previously. चल बाबा रडायचा. Back to present. बाप्पाला बघायच्या आधी चरणवतं साष्टांग नमस्कार. रांजणगाव गणपती उद्यान. चला मंदिर दिसलं कस दिसला. ओके माणसं खूप दमलेली होती. आवाज खूप बसलेले होते. तू नाही दिसत आहेस मी बोलते आणि मी गेले आता. जाऊ दे. दिसते का मी? दिसतेस. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. खूप उशीर झाला. 9 वाजता 9:30 वाजता मंदिर बंद होतं. आम्ही 9:15 वाजता पाया पडायला गेलो. तर जेवायला चल पुढे थांबले पण काय रांजणगाव सिद्धटेकचं स्पेशल जेवण. सूर्यवरची भाकरी, बाजरीची, ज्वारीची, पापड, वांग्याचं भरीत. आज चंपाषष्ठी आहे त्याच्यामुळे चांगला योग आला आम्हाला वांग्याचं भरीत खायचं. आणि खूप छान इथे मिरचीचा खरडा आहे. मोठ्याने बोल. मिरचीचा खरडा आहे आणि मस्त शेंगदाण्याची चटणी आहे. आणि हा हिचा चकुला. खूप छान सगळं जेवण मस्त. वन टिप, जर तुम्ही उशिरा सिद्धटेकमध्ये येत असाल तर पाण्यापिण्याची सोय व्यवस्थित करा. कारण का तिकडची सगळी दुकानं 9 वाजताच्या सुमारास बंद होऊन जातात. आणि त्याच्यानंतर तुम्ही फार फारचं दर्शन घेऊ शकता किंवा तिथे भक्त निवासला जाऊ शकता. त्याच्यानंतर पाण्याची वगैरे व्यवस्था तुम्ही येताना गावात करा. Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna,